ए कानाचं काढ ती. काय? अरे कानाचं बोळ काढ. अरे ती मॉडर्न शाळा आहे ना, त्या चौकातलं फुटेज दाखव. सर्व्हर डाऊन आहे साहेब. बघायच्या अगोदर तुला कळलं आहे सर्व्हर डाऊन आहे. चल दाखव. अहो साहेब जरा ऐकून घेत जावा. एकदा सर्व्हर डाऊन झाला ना तर आपण उद्या सकाळीच फुटेज बघू शकतो. उद्या सकाळी साहेब तुम्ही शांत. अरे बाबा साहेबांचं पोरगं सापडत नाही, लवकर सीसीटीव्ही फुटेज दाखव. चल. अहो साहेब कळतंय मला, पण सर्व्हर डाऊन आहे त्याला आता मी काय करू शकतो? लवकर फुटेज दाखव, नाही तर तुझा सर्व्हर बंद पाडेल मी. अहो साहेब मी फुटेज दाखवणारच होतो की, माझा फोन का फोडला तुम्ही? तुला इथं कामाला का ठेवलंय ना हे तू विसरला होतास त्या फोनमुळे, म्हणून फोडलं. आणि लक्षात ठेव, इथून पुढे कामाच्या ठिकाणी टाइमपास चालणार नाही मला. नशीब समज तुझा फक्त आता मोबाईलच फोडलाय. फुटेज दाखव. चाल चल दाखव फुटेज. साहेब पत्ता आणि वेळ सांगा. हा हे मॉडर्न स्कूल, दुपारी 1:30चं टायमिंग. पटकन दाखव. चल. अहो साहेब सापडेल आम्हाला. सापडेल नाही, सापडलाच पाहिजे चिंचुके. नाहीतर ती मनी मावशी जिथं कुठं लपली असेल ना तिथून शोधून संपविल मी त्या म्हातारीला. अहो साहेब तुम्ही शांत व्हा. अहो रागात केलेलं काम कुठलं पण नीट होत नाही. हे बघ इधर. साहेब पोरग म्हातारी बरोबर आहे का? हा 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 होय चिंचुके. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. ऐक 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 ऐक. स्लो कर स्लो कर स्लो कर. हा आणि ती म्हातारी कुठं जाते सांग मला फक्त. ही म्हातारी ना पोराला खराडीच्या दिशेने घेऊन चालली बघा. थांब 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 थांब. साहेब म्हातारीला लांब गेलेलं नसणार आहे बघा. साहेब तुम्ही काळजी करू नका. आपण या म्हातारीला शोधून काढू म्हणजे काढूच. रुपाली अगं विना काकाचा फोन येतोय. मामांजींचा फोन आता बघा बरं काय म्हणतात. हॅलो. हा विना काका. अरे इतक्या उशिरा फोन केलास? आपला अमोल आहे ना, अमोल तो दुपारपासून गायब आहे. काय? अरे हे बघ तू तू मला जरा स्पष्ट सांगतोस का काय झालं? फुयाजी म्हणून म्हातारी इथं कामाला होती ना, तर ती दुसरी तिसरी कुणी नसून मनी मावशी होती. काय काय बोलतोस तू? होय. अरे अर्जानं तिला कालच घराबाहेर जायला सांगितलं होतं, पण ती सकाळी घरात कुणाला न सांगता निघून गेली. आणि बराबर दुपारी अमोलला तिने उचललं बघ शाळेतनं. अरे किती भयंकर आहे सगळं. हे सगळं होत असताना तुम्ही काय करत होतात सगळे? अरे स्वप्नीत गोष्टी एवढ्या सगळ्या सोप्या नाहीत. तू आधी इकडे निघून ये, बघू सगळं सांगतो तुला. बरं आलो मी या ठिकाणी. काय झालं, काय म्हणत होते मामांजी? रुपाली अगं त्या घरात फुयाजी म्हणून जी वावरत होती ना, ती फुयाजी नव्हतीच, मनी मावशी होती असं विना काका सांगत होता. आणि आणि काय? आणि तिनं अमोलला शाळेतनं पळवून नेले. काय? हो. अहो काय होऊन बसलो. रुपाली तू शांत हो. चुकलो माझं, चुकलं, लय चुकले हो. रुपाली अगं प्रसंग अवघड आहे कळतंय मला, पण तू जर असा धीर सोडला तर घरच्यांना कोण सांभाळणार? हा रुपाली आपण हे सगळं नंतर बोलू. आत्ता आपल्याला विनय काकाकडे गेलं पाहिजे ना. या सगळ्यात अमोलला जर काही झालं ना, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. म्हणजे हे पोरग आहे बघा, लय गोड आहे. आता मला ह्याच्या बरोबर गावाला जायचंय. ए म्हातारे नक्की काय लपड नाही ना? आता ग बाया काय लपडतावा? अरे हा नातू आहे माझा. हो का? मग असं पळवून का नेते? अरे मी कुठं पळून आणलंय तवा? अरे माझ्या सुनानंच आणलंय पळून इकडं. तिकडं गावाकडं आम्ही लय सुखात राहत होतो बघ. हा मग काय तवा आली ती इकडं घेऊन. तुला सांगते तिकडं गावाकडं याचा आजोबा चांगला मोठा पाटील हाय, आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पैसे देतील बघा. म्हातारे निम्म पैसे दिले ते, बाकी सगळे पैसे आम्हाला पाहिजेत बरं का? अरे मिळणार, तुम्हाला सगळे पैसे मिळतील, फक्त तुम्ही मला मदत करा. तुम्हाला सांगते तिकडं गावाकडं ना मोठा वाडा आहे आमचा, लय मोठी जमीन पण आहे, सगळं चांगलं आहे बाबा. पण काय आता ही नशिबाला दळभद्री सून अशी मिळाली. पण नाही,
आता मी तिला अजिबात हे पोरगा घेऊ देणार नाही. ह्याला घेऊन मी गावाकडे जाणार आहे. बरं बरं ठीक आहे. आता काय करायचं ते सांग. तिकडं गावाकडे न्यायची, माझी सोय करायची, एखादी गाडी बघा. आणि हा तुमची जबाबदारी बरं का, मला तिथं गावापर्यंत पोहोचवायची. हा ठीक आहे, गाडी आरामात मिळेल, काय अवघड नाही. आणि हा मी तिकडं गावाला जाईपर्यंत कुणाला कळलं नाही पाहिजे बरं का. हा नाही तर ती सून येईल आणि परत माझ्या नातवाला घेऊन इकडे येईल. बाबा म्हातारे, एवढं चिकन पोरग नक्की तुझं नातूच आहे ना? ए मुडद्या, हा अरे म्हातारीची काय चेष्टा करतो का काय तू? अरे आत्ता म्हातारी दिसत असले ना तरी तरुणपणी लई चांगली दिसत होते. हा ए अपने को पैसे मिल रहे हैं ना, बस काम करने का. ठीक आहे म्हातारे, तू पैसे तयार ठेव. तुला गावाकडे जाण्यापासून कोण अडवतंय तेच बघतो आम्ही. हा 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 तू इधर ध्यान रख. ए चलो. आप्पे, अगं तू किती बी जोर लाव पण हाडा मीच जिंकणार. छोट मालक. अहो साहेब, ही आडबाजूला गेली आहे. आपल्याला फुटेज कसं मिळणार? पुढच्या फुटेजची गरजच नाही चिंचुके. आता या म्हातारीला मी सांगतो अर्जुन कदम काय चीज येते. अहो साहेब, अहो साहेब. माझं कुठे आणि काय चुकतं हेच कळत नाहीये मला. मॅडम, मला प्रसंगाचं गांभीर्य कळतंय, पण अजून किती वेळ थांबावं लागेल इथे आम्हाला? ताई खरंच सॉरी, मला कळते मुलांची खूपच गैरसोय होतीये, पण अजून थोडा वेळ. त्यांना काही कळालं ना तर ते लगेच तुम्हाला जायला सांगते. काकी, तुम्ही काळजी नका करू, अमोल सापडेल, तुम्ही फक्त त्याला शोधा. थँक्यू बाळा, खरंच थँक्यू. मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, पण नका काळजी करू. आपला अमोल लवकरच आपल्या सोबत असेल. ठीक आहे. हा चिंचुके, अहो ती म्हातारी अमोलला घेऊन आहे की नाही खराटे बायपास पासून पुढे गेली. साहेब एकटेच गेले तिकडं. काय तो एकटाच गेलाय? हो, आपल्याला तिकडे लवकर लवकर गेलं पाहिजे. बरं मी पोहोचते. काकी, काय झालं? सापडला का अमोल? नाही, अमोल नाही सापडलाय, पण त्याचा पत्ता मिळालाय. लवकरच तोही सापडेल. तुम्ही आता घरी गेलात तरी चालेल. बरं झालं अमोल सापडला. जा मॅडम तुम्ही लवकर. हो. हॅलो. ए बाबा, अरे कधी येणार आहे तुझी गाडी? किती वाट बघायची? अरे रुक ना जरा, थोड़ा टाइम लगेगा, गाड़ी है. ए म्हातारे, छोटा हत्ती आणलाय, चला निघूया. आता कसला हत्ती आणलाय? अरे चांगली गाडी आणायची ना. मला किती लांब जायचंय बरं? अगं काय अडचण येणार नाही, गॅरंटी आपली. चला. पण खरंच पोरांनो, तुम्ही ना देवासारखे धावून आला बघा. मला लय मदत झाली तुमच्या. ए म्हातारे, पैसे तयार ठेवलेत ना? हा देते की पैसे. चल लवकर निघूया. ए चला रे. हा. अमोल, अरे तुला घेऊन ना मी लई म्हणजे लई लांब जाणार आहे बघ. आता बघू ना तुला ती तुझी कलेक्टर ती शोधून काढती का ते तुझा इन्स्पेक्टर बाबा ते शोधून काढतोय ते. अरे आले आले, दम जरा. चला आई शाबास. विनय काका, विनय काका, विनय काका, अमोल बद्दल काही कळलं का या ठिकाणी? नाही ना स्वप्नील, काहीच कळना झालंय. तो कुठं आहे, कसा आहे, काहीच नाही. हे सगळं होईपर्यंत आपल्या कोणालाच काही कळलं नाही. हेच मुळात धक्कादायक आहे माझ्यासाठी. अहो पण सर, ती मनी मावशी असं काय करेल असं कोणाला तरी वाटलं होतं का? अहो
आपल्या अमोलला काही होणार नाही ना? रुपाली आहो, तुम्ही नका काळजी करू, सावरा स्वतःला. अमोलला काय होणार नाही, तो व्यवस्थित असणार आहे. हो बापू, ती बाई एवढ्या सहज आपल्याला अमोलपर्यंत नाही पोहोचू देणार. रुपालीताई, तुम्ही शांत व्हा. दिदी आणि दाजी गेले शोधायला, ते करतील काय तर. अहो पण ही वेळ आपल्यावर यायलाच नको होती ना. आणि रुपालीताई, तुम्ही बोलला होता ते अगदी खरं आहे. अहो वंसा आधी अर्जुन दादांचा विचार करत नव्हत्या आणि आता त्यांनी असं वागून त्या स्वतःचा मुलाचाही विचार करत नाहीत हे सिद्ध केलंय. म्हणजे एवढे दिवस ती म्हातारी आपल्या घरात राहत असताना वंसांना माहित होतं की ती मनी मावशी आहे, तरी त्यांनी एका शब्दाने कोणाला काही सांगितलं नाही. काय? अगं पण या ठिकाणी अपर्णानं असं का केलं? अहो स्वप्नील सर, मी सगळ्यांना हेच समजून सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आप्याशी बोलल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही याच्यातलं. आणि आप्या असं उगीच कुणापासून सगळं लपून नाही ठेवणार. बाकी काही मला माहित नाही. मला आत्ता फक्त आपला अमोल माझ्या समोर हवाय. अहो बापू, तुम्ही म्हणताय, पण तसं काही कारण होतं तर निदान वंसानी छोट्या सरकारांना तरी मनी मावशीपासून वाचवायचं होतं ना. मी काय करू आता, मला काही कळणच झाले. भाऊजींना म्हणा त्या मणी मावशीला ना अजिबात सोडू नका. म्हणजे बापू, तुम्ही इथं? रुपाली, तुम्ही त्या दिवशी मनी मावशींना भेटला होता ना? हो हो बापू. रुपाली, अगं त्या दिवशी तू तिथं भेटली तेव्हा तुला माहित होतं का ती मनी मावशीच आहे म्हणून? या सगळ्यात अमोलला जर काही झालं ना, तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. म्हणजे रुपाली, अगं तू का रडतेस एवढं? तुला सगळ्यांनी समजून घेतलंय ना. किती समजून घेणार तुम्ही मला? हे सगळं झालंय ह्याला मीच जबाबदार आहे असं जर मी म्हटलं तर घ्याल समजून मला. तुला नेमकं काय म्हणायचं? अपर्णा आणि भाऊजी एकत्र येऊ नयेत म्हणून मीच मनी मावशीला अपर्णाच्या घरी पाठवलं होतं. अहो तुम्ही बोला ना काहीतरी. तुला कळतंय का तू काय करून बसलीयस? अगं असं कुठलं खूळ तुझ्या डोक्यात शिरले? तुझ्या डोक्यात त्या लहान निष्पाप मुलाचा सुद्धा विचार आला नाही हे करताना? विनय काकांनी तुला माफ केलं असतं आणि आपल्याला घरी बोलवलं असतं, आपण आनंदानं अमोल सोबत राहिलो असतो. तुला ना आनंद भगवतच नाही तुला. अहो असं नका ना बोलू तुम्ही. तू हे जे सगळं केलंस ना त्याच्यामुळं अपर्णा अर्जुन सोबत तुझंही नुकसान केलंस. हो माझं चुकलं. हो मी पाया पडते तुमच्या. माझं खरं चुकलं, मला माफ करा. तू आता फक्त देवाला एकच प्रार्थना कर, अमोलला काही होऊ नये. कारण अमोलला काय झालं ना तर कोणी करो ना करो मी तुला माफ करणार नाही कधीच. अहो मामनजी, मी त्या दिवशी पण तुम्हाला म्हणाले ना की मी अमोलला फक्त लाडू द्यायला आले होते. हो मला त्या मनी मावशीत ह्याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. खरंय. आणि बापू, मला माहिती आहे की वंस सगळं विचार करून करतात, पण यावेळी वंस चुकल्यात आणि याच्यावर तुम्ही आता पांघरून घालू नका. कोणा बास, आता फक्त आपल्यासाठी अमोल सापडणं महत्वाचं आहे. बघा ते माझ्या सुनानं पोलिसांना बोलून आणलंय.
मनीषा ढोबळे, आज तुझा चॅप्टर क्लोजच करणार आहे मी. आता माझ्या नातवाला घेऊन जातील, करा काहीतरी. असं कसं घेऊन जाईल? आम्ही इथं असताना. ए बाजूला सरक, नाहीतर काय रे, नाहीतर काय? बया, जर का ह्या अर्जाच्या तावडीत गावले ना आज, तर तो मला जिद्द ठेवणार नाही. जीव वाचवायचा असेल ना तर इथून पळून गेलं पाहिजे. हे पोरग बी आता डोळे उघडायला लागले, त्याला बी आत्ताच जाग यायची होती. ए अमोल, आता तू तुझ्या आईबापाला इसरायचं काय? हा, मी तुला घेऊन लांब जाणार आहे. झोप 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 झोप. हो की लवकर बेशुद्ध हो ना. म्हातारे इथं काय करते? चल लवकर, तिकडे गाडी लागली. हा आले आले, चल चले पोऱ्या. अगं बया बया. चिंचुके, ही मनी मावशी कधी काही करू शकते. जागा जरा निर्जन आहे, तुम्ही तयारीत राहा. हो, पण आपल्याला मॅडम काहीच माहित नाही. आणि साहेब कुठे ते पण काही कळलेलं नाही. कळेल कळेल, सगळं कळेल. फक्त कोणी कुठून आलं तर जरा लक्ष असू देत. जरा या जागेची पाहणी करा ना. ए, तुम्ही दोघे इकडे जावा. तुम्ही दोघे इकडे जावा. चिंचुके, तुम्ही फोन सतत चेक करत राहा. अर्जुन कुठेही कळलं पाहिजे आपल्याला. अहो, साहेब गेल्यापासून त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, पण त्यांचा कॉन्टॅक्टच होत नाही. मॅडम तुम्हाला खरं सांगू का, साहेबांना इतकं चिडलेलं कधी बघितलेलं नव्हतं मी. हो चिंचुके, पण आता काही झालं तरी अमोल आणि अर्जुन कुठे आपल्याला कळलं पाहिजे. ती मनी मावशी जर अर्जुनच्या रागात सापडली ना तर तो काय करेल मला काहीच सांगता येत नाही. मॅडम इथून पुढे एक बंद पडका कारखाना आहे, तिकडे बघूया का आपण? ग्रेट, बघूया. आपण सगळ्यांना सोबत घेऊन जाऊया. ए, इकडे चला, कारखान्याकडे जायचंय. इकडे? हा. म्हातारे बस लवकर, चल जाय. याला जर जा, मला बसू द्या. थांबा जरा, दे इकडे. धार लावते. चल लवकर.